गायन करणे, मंत्राचं गायन करणे, शिवनामाचं गायन करणे आणि एक प्रकार या चराचरामध्ये असलेल्या जीवांना अभयदान देणे, त्यांचं संरक्षण करणे आणि जशा पद्धतीनं आपल्याकडून त्यांना उपचार देता येईल त्या पद्धतीनं तसे उपचार त्यांना देणे ही सुद्धा एक प्रकारे भगवान शंकरांची पूजा सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं पूजन करावं आणि करायला सांगितलं म्हणून करावं असं नाही. आम्ही 7 दिवस शिवपुराण कथा ऐकली, आम्ही 7 दिवस श्रीमद भागवत ऐकलं आणि ग्रंथामध्ये असं सांगितलं की भक्ताने पूजा करायला पाहिजे, भक्ताने नाम गायन करायला पाहिजे आणि अशा भक्ताने जर का हे काही केलं नाही तर मग त्याला पाप लागण्याची शक्यता आहे किंवा त्याची गती ही नरकाच्या दिशेनं सुद्धा होण्याची कधी कधी शंका असते. म्हणून करायला सांगितलं म्हणून करत जाऊ नये. जे आपल्याला सांगितलेलं आहे ते करायची इच्छा जर का अंतःकरणामधून जर का होत असेल तर स्वखुशीनं, प्रेमाने, भक्तीने आणि भावाने केलं पाहिजे. बळजबरी करू नये. कुणीतरी करायला सांगितलं म्हणून करावं असं नाही. माझा शेजारी करतो आहे म्हणून मी करतो आहे असं नाही. करायची इच्छा असेल तर करावं. बळजबरी करत जाऊ नये. कारण बळजबरी जर का मी भगवान शंकरांना काही जरी उपचार दान केले तरी भगवान शंकरांना सुद्धा ते ग्रहण करण्याची इच्छा राहत नाही. का राहत नाही? कारण त्यांना माहिती आहे हा सारं काही माझ्यासाठी जे करतो आहे ना ते इच्छा नसताना करतो आहे. म्हणून बळजबरी परमार्थ होत नाही, बळजबरी नामगायन होत नसतं आणि बळजबरी शंकरांचं पूजनही होत नसतं. ते कर्म होऊ शकेल, ती क्रिया होऊ शकेल, पण ते पूजन होणार नाही. मग पूजन व्हावं असं जर का वाटत असेल तर अशा वेळेला अंतःकरणामध्ये भगवंतांप्रती प्रेम असावं, अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी, अंतःकरणामध्ये विश्वास असावा, भाव असावा आणि अशा श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर का मी भगवंतांसाठी काही केलं तर तुमचं माझं ते करणं ही भगवान शंकरांची पूजा होत असते. म्हणून भाव धारण करावं, अंतःकरणामध्ये प्रेम धारण करावं आणि मग भगवान शंकरांना उपचार समर्पित करावं. मग प्रश्न असा उपस्थित होतो, प्रेम कसं होईल? कारण प्रेम होणं हीच तर तुमची माझी मुख्य अडचण आहे. घरादारावरती प्रेम करावं लागलं का प्रेम झालं? 2 गोष्टींमध्ये अंतर आहे बरं का. एक करावं लागतं आहे स्वतःहून आणि एक आपोआप स्वभावतः होऊन गेलं. संसारावरती प्रेम आहे, प्रेम झालं का प्रेम केलं? उत्तर द्या. प्रेम केलं का प्रेम झालं आपोआप? तर याला असं उत्तरदान होतं की प्रेम झालं, करावं लागलं नाही. कारण जन्म झाल्यापासून आपण जे पाहतो तो सारा प्रपंच तर आहे, ते सारं संसार कर्म तर आहे आणि आपण या संसारामध्येच जन्माला आलो, इथं राहत आहोत आणि इथंच आपला मृत्यू होणार. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणावरती विशेष काही करावं लागत नाही. घरावरती, मुलाबाळांवरती, पतिराजांवरती, धर्मपत्नीवरती, आई वडिलांवरती प्रेम स्वतःहून करावं लागत नाही. प्रेम आपोआप होऊन गेलं. कशामुळे? अंतःकरणामध्ये एक कारण स्वार्थ आहे, एक कारण ममता आहे, मोह आहे आणि एक कारण वर्णन करतात सहवास आहे. सहवासाने प्रेम होत असतं, करावं लागत नाही. आणि या प्रपंचामध्ये आपण राहत असल्याचा परिणाम की आपल्याला या माईक पदार्थांचा सहवास प्राप्त झालेला आहे. आई वडिलांचा, पतिराजांचा, धर्मपत्नींचा, लेकराबाळांचा सहवास प्राप्त झाल्याचा परिणाम की आपलं स्वभावतः त्यांच्यावरती प्रेम होऊन गेलं, बळजबरी करावं लागलं नाही. आता प्रश्न, भगवान शंकरांवरती प्रेम
करावं लागतं आहे का तुमचं माझं प्रेम झालेलं आहे? तुमचं काय उत्तर आहे? प्रेम करत आहात का तुमचं प्रेम झालेलं आहे? तर ज्यांच्या मुखामधून हे उत्तर प्राप्त झालं की प्रेम झालेलं आहे, तर असे भाग्यवान आहेत की साक्षात भगवंतांची कृपा आणि त्यांचं प्रेम झालं. पण सामान्य दशेचा जर का विचार केला तर तुम्हाला मला भगवान शंकरांवरती प्रेम करावं लागतं आहे. का करावं लागतं आहे? कारण आत्ताच आपण हे वाक्य ऐकलं की भक्तीनं, भावनेनं, श्रद्धेनं, विश्वासाने जर का भगवंतांना काही अर्पण केलं तर त्याचा परिणाम मनोवांछित इच्छा भगवंत पूर्ण करतात. म्हणून आपण प्रेम करत आहोत, अर्थात कृती करत आहोत. कारण आपल्याला काय हवं आहे? आपल्याला स्वतःचा स्वार्थ पूर्ण करून घ्यायचा आहे. मग कुणाला घराची अपेक्षा असेल, कुणाला धनाची अपेक्षा असेल, धान्याची अपेक्षा असेल, कपडा लत्ता, ज्ञान, वैभव, ऐश्वर्य, सत्ता, ज्याचा लोभ असेल त्या लोभाच्या प्राप्तीसाठी जो तो भगवंतांना नाना पद्धतीचे उपचार दान करतो, अर्थात करायला पाहिजे. कारण असं विधान या ठिकाणावरती आहे आणि त्याला आपल्याला काही दोष द्यायचा नाही. पण पहा, चिंतन आपलं हे चाललेलं आहे की आपलं प्रेम झालेलं आहे की आपण करत आहोत. कुणीतरी सांगितलं म्हणून आपण करत आहोत. आणि या ठिकाणावरती हा जो प्रश्न उपस्थित होतो की प्रेम कसं होईल, तर प्रेम होण्यासाठी सहवास महत्त्वाचा सांगितलेला आहे. कारण दोन व्यक्तींमध्ये जर का सहवासच झालेला नाही तर त्यांच्यामध्ये प्रेम कसं उत्पन्न होईल? हे जसं सूत्र व्यवहारामध्ये लागू होतं त्याच पद्धतीनं भगवान शंकरांच्या आणि तुमच्या माझ्या आपल्या संबंधामध्ये सुद्धा हे सूत्र लागू होतं. जन्म झाल्यापासून तुम्ही मी संसारामध्येच आहोत, इथंच लहानाचे मोठे झालो आणि याच ठिकाणावरती तुमचा माझा मृत्यू होणार. म्हणून सहवास हा अखंड घडत असल्याचा परिणाम आपोआप प्रेम होऊन गेलं. पण जन्म झाल्यापासून ना आपण भगवान शंकरांचं रूप पाहिलं, ना भगवान शंकरांचं स्वरूप तुमच्या माझ्या लक्षात आलं, ना भगवान शंकरांचा सहवास घडला. मग सहवासच घडला नाही तर प्रेम कसं होईल? म्हणून याच्यासाठी ज्याला खरंच मनोमन असं वाटत असेल की माझं सुद्धा भगवान शंकरांवरती प्रेम होऊन जावं, तर अशा साधकाने भगवान शंकरांचा सहवास घडावा अशी इच्छा केली पाहिजे, अशी कामना भगवंतांप्रती समर्पित केली पाहिजे. सहवास जर घडवून घ्यायचा असेल तर सहवास श्रवणाच्या माध्यमातून सुद्धा घडत असतो. सहवास चरित्राच्या गायनाच्या माध्यमातून सुद्धा घडत असतो आणि शिवनामाचं गायन केल्याचा परिणाम सुद्धा नामाच्या स्वरूपाने शिवांचा सहवास हा तुम्हाला मला घडत असतो. म्हणून सहवास जर का प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर शिवकथेचं गायन करावं, शिवकथेचं श्रवण करावं आणि अखंड शिवाच्या नामाचं गायन तुमच्या माझ्याकडून झालं पाहिजे. कारण आत्ताच आपण ऐकलं नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद नाही. म्हणून भगवान शंकरांचं नाम जर का अखंड मुखामधून आपल्या गायन होतं आहे तर त्याचा परिणाम पाहता पाहता आपोआप तुमचं माझं प्रेम भगवान शंकरांवरती होऊन जाईल. आणि मग प्रेम झाल्यानंतर तुम्ही मी भगवान शंकरांना जे जे काही अर्पण करू, जशा जशा पद्धतीनं भगवान शंकरांचं अर्चन करू, तर ते अर्चन हे भगवान शंकरांना तात्काळ प्राप्त होत असतं. मग भलेही आपल्याकडून एक वेळेला नाही बेलाच्या पानाचं अर्चन झालं, हरकत नाही. साधारण पानाचं जर का तुमच्या माझ्याकडून अर्पण झालं तरी सुद्धा भगवंत अतिशय आनंदाने ते उपचार ग्रहण करतात. का? कारण भगवान शंकर हे पाहत नाही की मला माझ्या भक्ताने काय दिलेलं आहे, काय अर्पण केलेलं आहे, तर भगवान शंकर हे पाहतात की मला माझ्या भक्ताने अर्पण करत असताना काय भाव ठेवून अर्पण केलेला आहे. म्हणून पहा, परमार्थ साधनामध्ये करण्याला जेवढं महत्त्व आहे ना
त्याच्यापेक्षा अधिक महत्त्व हे कसं करत आहोत याला आहे. साधकांनी खूप केलं, भक्तांनी खूप केलं, आणि नुसतंच केलं असं नाही, तर करत असताना मनामध्ये प्रेम ठेवलं, प्रेमाने उपचार दान केले, आणि प्रेमाने उपचार दान केल्याचा परिणाम, भगवंतांवरती प्रेम केल्याचा परिणाम, की त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्र स्वतःहून शबरी मातेजवळ जाऊन पोहोचतात. हा कशाचा परिणाम आहे? शबरी मातेनं भगवान शंकरांना, भगवान प्रभू श्री रामचंद्रांना काही दिव्य भोग दिलेले होते का? काही विशिष्ट पद्धतीनं त्यांचं अर्चन केलेलं होतं का? तर याला उत्तर आहे नाही. त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी केलं, प्रेम केलं, केवळ प्रेम केलं. आणि प्रेम केल्याचा परिणाम, भक्ती केल्याचा परिणाम, की वनवासाला निघालेले प्रभू श्री रामचंद्र ज्यांना सुग्रीवांकडे जायचं होतं, त्यांनी सुग्रीवांकडे भेट घेण्याच्या अगोदर आपला मार्ग बदलला आणि पंपा सरोवरावरती राहत असणाऱ्या शबरी मातेच्या कुटियेमध्ये जाऊन पोहोचले. हा कशाचा परिणाम? हा प्रेमाचा परिणाम. त्यांनी प्रेम केलं, देव स्वतःहून येऊन पोहोचले. त्या देवापर्यंत गेल्या नाही, त्यांना देवापर्यंत जाण्याची आवश्यकता पडलीच नाही. त्या जिथं होत्या तिथं स्वतः भगवंत चालत आले. तुम्हाला मला आपलं घर सोडून मंदिरापर्यंत पायी चालत जावं लागतं. तुम्हाला मला देवाचं दर्शन घेण्यासाठी चालावं लागतं. पण भक्तांना तसं करावं लागत नाही. भक्त जिथं आहेत त्याच ठिकाणावरती त्यांचा परमात्मा सगुण साकार होऊन त्यांना दर्शन देत असतो. म्हणून आपण जर का आता परमार्थ करण्यासाठी आरंभ केलेलाच आहे, पूजन करण्यासाठी जर का आरंभ केलेला असेल ना, तर इथून मागे जे जे भक्त होऊन गेले, त्या भक्तांनी कशी पूजा केली, त्या भक्तांनी कशी सेवा केली आणि त्या भक्तांनी कशी भक्ती केली, हे पाहणं तुमच्या माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं प्रेम केलं, त्यांनी ज्या पद्धतीनं उपचार दान केले, त्या पद्धतीनं जर का तुम्ही मी केलं, तर त्याचा परिणाम आपण सुद्धा शबरी मातेसारखे सर्वश्रेष्ठ भक्त हो. आपण सुद्धा हनुमंतरायांसारखे सर्वश्रेष्ठ भक्त हो. आपण सुद्धा विदुरजी महाराजांसारखे भगवंतांचे प्राणप्रिय सखे हो. श्रीमद भागवतामध्ये विदुरजी महाराजांचं चरित्र गायन केलं जातं. असे विदुरजी महाराज जे पांडवांचे काकाश्री आहेत. छोट्याशा कुटियेमध्ये राहतात. गंगेच्या किनाऱ्यावरती छोटीशी पर्णकुटी बांधलेली आहे आणि विदुर काका आणि त्यांच्या धर्मपत्नी, ज्यांचं नाव सुलभा आई साहेब आहेत, असे दोघंही जण भगवंतांची साधना करत सकल ऐश्वर्याचा त्याग करून साधना करण्यासाठी येऊन विराजमान झालेले आहेत. आणि त्याच वेळेला विदुर काकांच्या कानावरती ही बातमी येते की हस्तिनापुरामध्ये साक्षात द्वारकेचे राजे गोपालकृष्ण शिष्टाई करण्यासाठी येऊन पोहोचलेले आहेत. विदुर काकांच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न होते की मला भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे. सुलभा मातेच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न होते की मला माझ्या भगवंतांना घरी बोलवायचं आहे. ते येतील का? आम्ही गरीब आहोत, आम्ही साधना करत आहोत, आमच्यापर्यंत तो परमात्मा येईल का? मनामध्ये असलेला भाव व्यक्त केला नाही. पण ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जे गोपालकृष्ण हस्तिनापुरामध्ये येऊन पोहोचले शिष्टाई करण्यासाठी, नाना पद्धतीचे पण दुर्योधनासमोर मांडलेले आहेत, पण दुर्योधनाने कोणत्याही गोष्टीचा स्वीकार केला नाही. आणि अंतिमतः हा निर्णय झाला की आता कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध होणार. ही गोष्ट ज्या वेळेला दुर्योधनाच्या लक्षात आली, त्याला असं वाटलं भगवंत जर का या ठिकाणावरून रागावून निघून गेले तर नक्कीच आपल्या कुळाचा विनाश होऊन जाईल. म्हणून अशी इच्छा होती की भगवंतांनी जर का एक वेळेला आमच्या घरचं मीठ खाल्लं, आमच्या घरचे अन्नपदार्थ जर का भगवंतांनी खाल्ले, तर भगवंत नक्कीच आमच्या बाजूनं युद्ध करते.
पण भगवंतांनी नकार दिला. म्हटले मला या ठिकाणावरती प्रसाद घेण्याची इच्छा नाही. राजमहालाच्या बाहेर पडले, रथावरती विराजमान झाले. उद्धवजी महाराज रथ चालवत आहे आणि उद्धवजी महाराजांनी प्रश्न केला. म्हटले भगवंता, अहो तुम्ही या ठिकाणावरती प्रसाद घेणार नाही, मग तुम्हाला प्रसाद घेण्यासाठी कुठं जायचं आहे? त्यावेळेला भगवंतांनी उत्तर दिलं. म्हटले गंगेच्या किनाऱ्यावरती माझा विदूर आणि माझी सुलभा माझी वाट पाहत आहेत, मला त्यांच्या घरी जाऊन प्रसाद घ्यायचा आहे. आणि विदूर काकांच्या घरी येऊन पोहोचले. पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. लक्षात आलं घरामध्ये काहीच खाण्यासाठी नाही. पर्णकुटीमध्ये लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात आलं की एका कोपऱ्यामध्ये चूल मांडलेली आहे आणि त्या चुलीवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, एक पात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक झाडात पान, जराशे पाले हे खालीवर होत आहेत. काहीतरी पालेभाजी आहे असं वाटलं आणि भगवंत पुढं सरसावले. ते उकळत्या पाण्याचं पातेलं भगवंतांनी आपल्या हातामध्ये धरलं आणि त्या प्रसादाची धार आपल्या मुखाला लावली. विदूर काकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. विदूर काका म्हणायला लागले, अहो भगवंता, अहो हा अतिशय निकृष्ट पदार्थ आहे, असा पदार्थ की जो तुमच्यासारख्या राजाने कधीच ग्रहण केला नसता आणि तुम्ही हस्तिनापुरामध्ये प्रसाद घ्यायचा सोडून या ठिकाणावरती कशाला आलेले आहात? जरासा राग आला भगवंतांचा. म्हटले भगवंता, किती माझी परीक्षा पाहणार आहात? तुम्हाला माहीत आहे ना की या विदुराकडे स्वतःचं असं काहीच नाही. तुम्हाला माहीत नाही का की हा विदूर कंद, मुळं, फळं, पानं खाऊन स्वतःचं उदरभरण करतो आणि तुम्ही अशा विदुराच्या घरी येऊन पोहोचलात. त्यावेळेला भगवंतांनी उत्तर दिलं. म्हटले विदुरा, दुर्योधनाच्या राजमहालामध्ये 56 भोग होते. सुंदर सुंदर ताटं मांडलेली होती, पाटं मांडलेली होती, समया लावलेल्या होत्या, उदबत्त्या लावलेल्या होत्या आणि प्रसाद ग्रहण करा, प्रसाद ग्रहण करा असं म्हणणारी भक्त मंडळी सुद्धा होती. पण तरीसुद्धा मी प्रसाद सेवन केला नाही. का? कारण दुर्योधनाच्या मनामध्ये असलेला भाव मला माहीत होता. भलेही तुझ्याकडे काहीच नाही, तू राणावनातली पानं खाऊन स्वतःचं उदरभरण करतो, तरीसुद्धा मी तुझ्या पर्णकुटीमध्ये येऊन पोहोचलो. कशासाठी? कारण मला माहीत आहे माझा विदूर जर का मला नाना पद्धतीचे उपचार नाही देऊ शकत ना, हरकत नाही, पण माझ्या विदुराने माझ्यावरती जीवनभर केलं ते प्रेम केलं. माझ्यावरती तू जीवनभर जीवापाड प्रेम केल्याचा परिणाम की मला ते राजमहालामधले भोग तुच्छ वाटले आणि तुझ्या घरामध्ये येऊन मी साधारण निकृष्ट प्रसाद सेवन केलं. म्हणून करावं प्रेम करावं, म्हणून भक्ती करावी. कारण प्रेमाशिवाय तुम्हाला मला गती नाही, भक्तीशिवाय तुमच्या माझ्या परमार्थाला गती नाही. म्हणून प्रेम करावं, भक्ती करावी आणि हे करत असताना मग प्रेमाच्या भावनेनं, भक्तीच्या भावाने भगवंतांना नाना पद्धतीचे भोग समर्पित करावे. आणि मग अशा वेळेला नाही जर का तुम्हाला मला भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी बेलाचं पत्र प्राप्त झालं, हरकत नाही. दुसऱ्या एखाद्या झाडाचं जरी पान तुम्ही मी भगवंतांना वाहिलं तरीसुद्धा भगवंत अतिशय आनंदाने त्याचा स्वीकार करतात. कशामुळे? कारण काय वाहिलं याच्याकडे भगवंतांचं लक्ष नाही, तर कोणत्या भावनेनं वाहिलं याच्याकडे लक्ष असतं. म्हणून अंतःकरणामध्ये प्रेम धारण करावं, भक्ती धारण करावी आणि निष्काम भावनेनं भगवंतांचं पूजन करावं. अशा पद्धतीनं सुतजी महाराजांनी हा संपूर्ण पूजनाचा विधी वर्णन करून सांगितला की जो आपण गेल्या 2 दिवसांपासून श्रवण करत होतो. आता पुढचा प्रश्न शौनकांनी विचारलेला आहे. म्हटले गुरु महाराज, तुम्ही तर सांगितलं आमच्या भगवान सांब सदाशिवांना भगवान शंकरांची अशा पद्धतीनं पूजा करायला पाहिजे, आम्ही अशाच पद्धतीनं पूजा करू. पण आम्हाला एक सांगा, म्हटले आमच्या शंकरांना काय आवडतं हो? आमच्या भगवंतांना जे आवडत असेल आम्ही तशा पद्धतीनं त्यांना ते समर्पित करू.
आमच्या भगवंतांना जे काही आवडत असेल तशा पद्धतीनं आम्ही आचरण करू, तशा पद्धतीनं आम्ही विहार करू. म्हणून पहा, लक्षात घ्या, आपल्याला कुणाला प्रसन्न करायचं असेल तर त्याला जे आवडतं तसं जर का तुम्ही मी केलं तर त्याचा परिणाम, ज्याला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल ना, तो लवकरात लवकर तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होत असतो. एखादा मनुष्य आहे, असं वाटतं की याने माझ्यावरती प्रसन्न व्हावं, मग काय करायला पाहिजे? मग त्याला जे आवडतं ते अन्नपदार्थ तयार केले तर तो तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होतो. त्याला ज्या पद्धतीनं आवडतं तशा पद्धतीनं जर का तुम्ही मी आचरण केलं तर तो व्यक्ती तुमच्या माझ्यावरती प्रसन्न होतो. त्याच पद्धतीनं भगवान शंकरांना जर का प्रसन्न करून घ्यायचं असेल, त्यांची प्रसन्नता जर का प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांना काय आवडतं याचा सुद्धा विचार तुम्ही मी केला पाहिजे. मग त्यावेळेला उत्तरदान करतात, म्हटले भगवान शंकरांना 3 वस्तू आवडतात. एक, भगवान शंकरांना बिल्वपत्र अतिशय प्रिय आहे. त्यानंतर भगवान शंकरांना भस्म धारण केलेलं अतिशय प्रिय आहे. आणि त्यानंतर भगवान शंकरांना रुद्राक्ष अतिशय प्रिय सांगितलेले आहे. आणि जो साधक अखंड बिल्वपत्राचं अर्चन भगवंतांवरती करतो, मस्तकावरती भस्म धारण करतो, गळ्यामध्ये हातामध्ये रुद्राक्षांच्या माळा धारण करतो, असा साधक, असा शिवभक्त हा भगवंतांना अतिशय प्रिय सांगितलेला आहे. म्हणून त्या पद्धतीनं तुम्ही मी आता केलं पाहिजे. त्यांचं पूजन कसं करावं हे लक्षात आलं. आता त्यांना काय आवडतं याचा विचार केला पाहिजे आणि मग तशा पद्धतीनं सज्ज होऊन तुम्ही मी भगवान शंकरांचं पूजन केलं पाहिजे. पैकी एक सांगितलं, भगवान शंकरांना बिल्व वृक्ष अर्थात बिल्व पत्र हे अतिशय प्रिय आहे. जणू काही बिल्व वृक्ष अर्थात बेलाचं झाड हे महादेवांचंच एक रूप मानलेलं आहे. आणि या सर्व लोकांमध्ये जेवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थ आहेत ती सगळी बेलाच्या झाडाच्या मुळाशी स्थित असतात, निवासाला राहतात. म्हणून बेलाच्या झाडाखाली जर का भगवान शंकरांचं पूजन तुम्ही मी केलं तर तुम्हाला मला शिवपदाची प्राप्ती होते. या झाडाखाली विराजमान होऊन जर का मस्तकावरती आपण पाणी शिंपडवून घेतलं तर सकल तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मला प्राप्त होत असतं. आणि जो या बेलाच्या झाडाचं अखंड पूजन करतो त्याला या लोकामध्ये उत्तम सुख आणि उत्तम संतती प्राप्त होत असते, असं महात्म्य या बिल्व वृक्षाचं सांगितलेलं आहे. आणि जो अखंड या बिल्वपत्रांचं पूजन करून, बिल्ववृक्षाचं पूजन करून भगवान शंकरांना ही बेलाची पानं समर्पित करतो तो सकल पापांपासून मुक्त होऊन जातो. बेलाच्या झाडाच्या खाली शिवभक्ताला भक्तिपूर्वक भोजन दिलं पाहिजे. शिवभक्ताला जर का आपण भोजन दान केलं तर त्याचा परिणाम कोट्यावधीपट पुण्यफल तुम्हाला मला प्राप्त होत असतं. आणि जो मनुष्य बेलाच्या झाडाखाली शिवभक्ताला खीर आणि घृतयुक्त अन्न देतो अर्थात साजूक तुपातलं अन्न देतो त्या मनुष्याला कधीही दारिद्र्य अर्थात गरिबी प्राप्त होत नाही. अशा पद्धतीनं या झाडाचं महात्म्य सूतजी महाराजांनी वर्णन करून सांगितलेलं आहे की असं हे बेलाचं झाड हे साक्षात भगवान शंकरांचं रूप आहे. म्हणून प्रयत्न करावा बेलाचं झाड लावण्याचा, त्याचं संगोपन करण्याचा आणि त्यानंतर त्याच बेलाची पानं तोडायची आणि त्याच वृक्षाला अर्पण करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि जो मनुष्य अखंड या झाडाच्या मुळाशी आळं तयार करून त्यामध्ये अखंड पाणी ठेवतो अशा साधकावरती भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होतात, असं विधान या ठिकाणावरती सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं बेलाच्या झाडाचं पूजन करावं. पूजन केल्यानंतर झाडाची अनुमती घ्यावी, प्रार्थना करावी, भगवान शंकरा
मी तुमच्याच सेवेसाठी जराशे तुमचे पत्र प्राप्त करून घेण्याची इच्छा व्यक्त करतो आहे. आपली जर काही इच्छा असेल तर मी जराशी आपल्या झाडाची काही पानं तोडतो आणि तुम्हाला समर्पित करतो. अशा पद्धतीनं अनुमती घ्यावी. तदनंतर झाडाची पानं तोडावीत आणि मग काही पानं बिल्व वृक्षाला अर्पण करावी आणि मग काही पानं भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी सांगितलेले आहेत. अशा पद्धतीनं बेलाच्या झाडाचं महात्म्य ऐकलं. प्रसन्न झाले शौनक महाराज. पुढचा प्रश्न विचारला. म्हटले, आम्हाला भस्माचं वर्णन करून सांगा. भगवान शंकरांना कोणकोणते भस्म प्रिय आहेत, कारण भस्माचे सुद्धा अनेक प्रकार सांगितलेले आहेत. मग असं भस्म आम्ही कसं धारण करावं, शरीराच्या कोणकोणत्या अंगावरती भस्म धारण करावं आणि मग कशा पद्धतीनं पूजा करावी हे सुद्धा तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा. त्यावेळेला सूतजी महाराज सांगायला लागले. म्हटले, शौनकांनो, भस्म अर्थात विभूती, विभूती अर्थात राख. या भस्माचे 3 प्रकार आहेत. एक लोकाग्निजनित भस्म, एक वेदाग्निजनित भस्म आणि एक शिवाग्निजनित भस्म. लोकाग्निजनित भस्म अर्थात चुलीमध्ये जे काही आपण लाकडं जाळतो त्या लाकडाची जी राख होते ती राख याला लोकाग्निजनित भस्म असं म्हणतात. त्यानंतर वेदाग्निजनित भस्म. एखादा यज्ञ तुम्ही मी संपन्न केलेला आहे. यज्ञामध्ये ज्या ज्या पवित्र वृक्षांची फांद्या किंवा लाकडं ही जाळली जातात, त्यांना आहुती दिली जाते, अशा पवित्र वृक्षांच्या झाडाच्या लाकडाची जी राख आहे ती राख, ते भस्म, ती विभूती अर्थात वेदाग्निजनित भस्म आहे. आणि ज्या वेळेला आपण एखादा यज्ञ केलेला आहे, यज्ञाला पूर्णाहुती दिल्यानंतर आपल्याला पुरोहित सांगतात की या यज्ञकुंडामधून साऱ्यांनी भस्म हातामध्ये घ्यायचं आणि आपल्या मस्तकावरती आणि कंठावरती धारण करायचं. यज्ञकुंडामधून जे भस्म प्राप्त होतं ते भस्म हे वेदाग्निजनित भस्म आहे. आणि त्यानंतर एक प्रकार सांगितला शिवाग्निजनित भस्म. आणि शिवाग्निजनित भस्म हे असं भस्म आहे, अशी विभूती आहे की ती केवळ भगवान शंकरच धारण करू शकतात. ते धारण करण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांमध्ये नाही. म्हटले, का नाही? त्यावेळेला वर्णन केलं की भगवान शंकर आपल्या संपूर्ण अंगाला कोणतं भस्म लावतात, तर याला उत्तर आहे चिताभस्म. की अशी चिता जी तुम्ही मी अपवित्र मानतो, जिचं दर्शन झालं, जिचा स्पर्श झाला की आपण स्नान करतो, अशा चितेची जी राख होते, अशा चितेमधून जे भस्म प्राप्त होतं ते भस्म भगवान शंकर आपल्या संपूर्ण शरीरावरती धारण करत असतात. पण तात्विक दृष्टिकोनातून जर का तुम्ही मी याचा विचार केला तर भगवान शंकरांनी जे चिताभस्म अंगावरती लावलेलं आहे ना, ते चिताभस्म म्हणजे संपूर्ण संसाराची राख करून वैराग्य जे त्यांच्या अंतःकरणामध्ये धारण केलेलं होतं, त्या वैराग्याच्या बळावरती सकल संसाराची राख त्यांनी केली आणि मग ते भस्मीभूत झालेला प्रपंच, भस्मीभूत झालेला संसार आणि तो भगवान शंकरांनी आपल्या संपूर्ण अंगावरती धारण केलेला आहे. पण एवढं सामर्थ्य तुमच्या माझ्यामध्ये नाही की आपण स्वतःहून आपल्या घराला आग लावावी आणि ते चिताभस्म, ते भस्म आपल्या मस्तकावरती धारण करावं. पण ग्रंथामध्ये असे सुद्धा काही शिवभक्त होऊन गेले की ज्यांनी भगवान शंकरांच्या पूजेसाठी भस्म कमी पडलं, भस्म अपुरं प्राप्त झालं, तर त्याचा परिणाम स्वतःला जाळून घेतलं, स्वतःच्या घराला जाळून घेतलं आणि त्यानंतर स्वतःच्या चितेचं जे भस्म प्राप्त झालं ते भगवान शंकरांना समर्पित केलेलं आहे. अशी एक कथा भक्तमाल या ग्रंथामध्ये महाराजांनी लिहिलेली आहे, ग्रथित करून ठेवलेली आहे की असा एक साधक होता. पती पत्नी होते दोघंजण. छोटासा त्यांचा संसार होता, पर्णकुटीमध्ये राहायचे. पतिराज रोज नित्यनियमाने भगवान शंकरांचं पूजन करायचे, अर्चन करायचे आणि
आपलं संपूर्ण जीवन जणू काही या पतिपत्नींनी भगवान शंकरांसाठी समर्पित करून दिलेलं होतं. एक दिवस असा प्रसंग येऊन पोहोचला, जणू काही भगवान शंकरांनी परीक्षा पाहण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली आणि असा प्रसंग येऊन पोहोचला की आता ज्या वेळेला तो साधक भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी विराजमान झालेला आहे, नानाविध उपचार दान केले, भगवंतांना स्नान घातलेलं आहे. त्यानंतर ज्या वेळेला भगवंतांना भस्म लावण्याची वेळ आली त्यावेळेला लक्षात आलं की पूजेमध्ये भस्म तर नाही. धर्मपत्नीला विचारलं, म्हटले भस्म कुठं आहे? लक्षात आलं भस्म संपून गेलेलं आहे. मग आता काय करावं? कारण जे भस्म लावत होते ते वेदाग्निजनित होतं, अर्थात जे यज्ञामधून प्राप्त होत होतं. अशा भस्माचं एकत्रीकरण करून एका वस्त्रामध्ये ते चाळून घेऊन गाळून घेऊन मग अतिशय बारीक जी विभूती प्राप्त व्हायची, मग त्याचे उपचार भगवान शंकरांना करायचे. आता ते भस्मसुद्धा संपून गेलेलं आहे. मग आता काय करावं? भस्म जर का आपण भगवान शंकरांना अर्पण केलं नाही तर पूजा अपूर्ण राहून जाईल. चिंता उत्पन्न झाली. धर्मपत्नीनं सांगितलं, म्हटले आपण काही काळजी करू नका, तुमची पूजा ही अपूर्ण राहणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही या पर्णकुटीमध्ये मी विराजमान होते आणि तुम्ही बाहेरून या पर्णकुटीचं दार बंद करा आणि या पर्णकुटीला आग लावून द्या आणि यानंतर जे भस्म प्राप्त होईल त्या भस्माने मग तुम्ही भगवान शंकरांची पूजा करा. भगवान शंकरांचं अर्चन असंच मध्ये सोडून देऊ नका. वैराग्य उत्पन्न झालेलं होतं. धर्मपत्नी आतमध्ये विराजमान झाली, साधक बाहेर आला आणि पर्णकुटीला आग लावली. परिणाम पाहता पाहता पर्णकुटी जळून गेली. परिणाम धर्मपत्नीसुद्धा जळून राख झालेली आहे. आणि मग ते भस्म त्या साधकाने घेतलं आणि भगवान शंकरांना समर्पित केल्याबरोबर त्या शिवपिंडीमधून साक्षात भगवान सांब सदाशिव प्रकट झाले आणि भगवंतांना सगुण साकार झालेलं पाहिलं साधकाने आणि भगवान शंकरांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. परीक्षा पाहत होते भगवान शंकर. परीक्षेमध्ये आपला साधक उत्तीर्ण झालेला आहे, आनंद प्राप्त झाला, प्रसन्न झाले आणि सांगायला लागले, म्हटले साधका मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे. तू माझी पूजा पूर्ण करण्यासाठी काय काय करू शकतो हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे आणि हे जे काही घडलं ना, ही सारी काही माझीच लीला होती. आणि असं म्हणून भगवान शंकरांनी ज्या वेळेला त्या पर्णकुटीकडे पाहिलं त्यावेळेला ती पर्णकुटी पुन्हा पूर्ववत झाली आणि पर्णकुटीमधून धर्मपत्नी स्वतः बाहेर येऊन पोहोचली. भगवान शंकर परीक्षासुद्धा घेतात बरं का, म्हणून प्रयत्न केला पाहिजे की त्यांची भक्ती करत असताना त्यांच्या परीक्षेमध्ये सुद्धा खरं उतरण्याचा प्रयत्न करावा. ही लीला केली. पण साधकाचा भाव जर का तुम्ही मी पाहिला तर लक्षात येईल की किती उच्च कोटीचा भाव होता. अंतःकरणामध्ये किती वैराग्य प्राप्त झालेलं होतं की माझ्या भगवान शंकरांना समर्पित करण्यासाठी माझ्याजवळ भस्म नाही, म्हणून स्वतःच्या संसाराला आग लावली आणि मग ते राख घेतली, ती विभूती घेतली आणि भगवंतांना समर्पित केलेली आहे. अशा पद्धतीनं असे हे विलक्षण साधक, विलक्षण भक्त भगवान शंकरांचे आहेत आणि म्हणून त्यांची कथा तुम्ही मी ऐकली पाहिजे. अशा साधकांचा आश्रय घेतला पाहिजे आणि मग त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करून मग त्या पद्धतीनं आपण भगवंतांची पूजा अर्चा साधना केली पाहिजे. विषय आपला चाललेला होता 3 प्रकारचे भस्म, लोकाग्निजनित, वेदाग्निजनित आणि शिवाग्निजनित भस्म. तुम्हाला मला या ठिकाणावरती सामान्य रीतीनं वेदाग्निजनित भस्म हे प्राप्त होऊ शकतं आणि लोकाग्निजनित भस्म प्राप्त होऊ शकतं. उत्तम भस्म कोणतं तर वेदाग्निजनित आहे. म्हणून जो शिवभक्त आहे, जो शिवगण आहे, अशा शिवभक्ताने ज्या ज्या ठिकाणावरती यज्ञकर्म संपूर्ण होईल, यज्ञकर्म झाल्यानंतर त्या अग्निकुंडामध्ये असलेलं भस्म आपल्या घरी घेऊन यावं. ते
एका वस्त्राने चाळावं, गाळावं आणि त्याच्यानंतर जी काही विभूती प्राप्त होईल त्या विभूतीमध्ये जेवढी आपल्याला हवी असेल तेवढी आपल्या हातामध्ये घ्यावी, त्याच्यामध्ये पाण्याचे 2-3 थेंब टाकावे आणि अशी सजल विभूती शिवभक्ताने आपल्या मस्तकावरती धारण करण्याचा विधी सांगितलेला आहे. आता बाजारामध्ये भस्माची वडी प्राप्त होते, पण ती भस्माची वडी कशापासून तयार झालेली असेल हे काही तुम्हाला मला निश्चित रूपाने सांगता येणार नाही. म्हणून ज्या वेळेला आपल्याला अति आवश्यकता पडेल अशा वेळेला त्या भस्माचा उपयोग करावा. पण जो शिवभक्त आहे, जो शिवसाधक आहे आणि ज्याला शिवांची प्राप्ती करून घ्यायची आहे, अशा साधकाने वेदाग्निजनित भस्म प्राप्त करून घ्यावं, सजल भस्म तयार करावं आणि मग ते आपल्या मस्तकावरती धारण केलं पाहिजे. आणि एक विधी असा सांगतात की भस्म धारण केल्याशिवाय साधकाने शिवपूजन करण्यासाठी विराजमान होऊ नये. प्रथमतः मस्तकावरती भस्म धारण करावं, त्यानंतर रुद्राक्षाची माळ धारण करावी आणि त्यानंतर साधकाने शुचिर्भूत होऊन भगवान शंकरांचं पूजन करण्यासाठी विराजमान झालं पाहिजे. अशा पद्धतीनं हे वर्णन केलेलं आहे. भस्म धारण केल्याने भस्माचे जितके कण मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्याने तितकी शिवलिंगे आपल्या शरीरावर धारण केलेली आहेत असं समजावं. आपण मस्तकावरती भस्म धारण केलं, त्या भस्माचे बारीक बारीक जेवढे कण आपल्या मस्तकावरती चिटकून आहेत ते जेवढे कण असतील ना तेवढे शिवलिंग आपण आपल्या मस्तकावरती धारण केलेले आहेत असं विधान या ठिकाणावरती सूतांनी सांगितलं. म्हणून जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने मनुष्याने कायम आपल्या मस्तकावरती भस्म धारण केलं पाहिजे. त्यातल्या त्यात जो शिवभक्त आहे, शिवसाधक आहे, अशाने तर आवर्जून भस्माचं धारण केलं पाहिजे. आणि जो त्रिपुंड्र धारण करतो, भस्म जो आपल्या मस्तकावरती धारण करतो तो जणू काही साक्षात भगवान शंकरांनाच धारण करतो. आणि जो भस्म धारण करतो त्या मनुष्याला आयुष्य, आरोग्य आणि सुखोपभोग या गोष्टींचा लाभ होत असतो. म्हणून आपल्या मस्तकावरती भस्माने 3 रेषा काढल्या पाहिजेत, ज्याला त्रिपुंड्र असं म्हणतात. आपले हे 3 बोटं आहेत, याने मस्तकावरती 3 रेषा काढाव्यात भस्माच्या आणि शक्य असेल तर अंगठ्याने मधोमध कुंकुम तिलक सुद्धा केला तरी चालतो. अशा पद्धतीनं मस्तकावरती भस्म धारण करावं. आणि असं वर्णन करतात की या 3 रेषांवर 9 देवता या वास करतात. अर्थात जी पहिली रेष आपण ओढली त्या पहिल्या रेषेवर प्रणवातील अकार, गार्हपत्य, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातःसवण आणि महादेव या देवता त्या पहिल्या रेषेवरती विराजमान झालेल्या असतात. त्यानंतर दुसऱ्या रेषेवर प्रणवातील उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यंदिन सवण, इच्छाशक्ती, अंतरात्मा आणि महेश्वर या 9 देवता वास करतात. त्यानंतर तिसऱ्या रेषेवर प्रणवातील मकार, आहवणीय अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्युलोक, ज्ञानशक्ती, सामदेव, तृतीय सवण व शिव या 9 देवता अधिष्ठित असतात. म्हणून अखंड या भगवंतांचं स्मरण करून साधकाने आपल्या मस्तकावरती भस्म धारण केलं पाहिजे. आणि केवळ मस्तकावरतीच भस्म धारण करावं असं नाही, तर ज्याला शक्य असेल अशाने आपल्या शरीरावर 32 ठिकाणावरती भस्म धारण करण्याचा विधी सांगितलेला आहे. नाही 32 ठिकाणावरती, 16 ठिकाणावरती, नाही 16, 8 अवयवांवरती आणि नाही 8 अवयवांवरती तर 5 अवयवांवरती साधकाने भस्म धारण केलं पाहिजे. आपलं मस्तक, दोन्ही हात, हृदय आणि नाभी
या 5 स्थानावरती शिवभक्ताने अखंड भस्म धारण करावं. सर्वांगावर जर का भस्म लावणं शक्य होत नसेल, 32 स्थानावरती जर का भस्म लावणं शक्य होत नसेल, 16 स्थानावरती लावावं. नाही 16 स्थान, 8 स्थान, नाही 8 स्थान, 5 स्थानावरती भस्म लावावं. आणि 5ही स्थानावरती भस्म लावणं जर शक्य होत नसेल तर मग मस्तकावरती भस्म धारण करण्यासाठी सांगितलेलं आहे. शिवाय नमः या मंत्राने मस्तकावरती भस्म लावावं. ईशाभ्याम नमः या मंत्राने हातांवरती भस्म लावावं. बीजाभ्याम नमः या मंत्राने मनगटांवरती भस्म लावावं. आणि भीमाय नमः या मंत्राने पाठीवरती आणि मस्तकाच्या मागील बाजूस भस्म धारण करण्याचा विधी सूतजी महाराजांनी वर्णन करून सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं विभूतीचे प्रकार वर्णन करून सांगितले आणि त्यानंतर कोणकोणत्या मंत्राचं गायन करून भस्म धारण करावा हा विधी शिवपुराणामध्ये सविस्तररित्या सूतांनी वर्णन करून सांगितलेला आहे. ज्यांना जिज्ञासा असेल अशा भाविकांनी घरी गेल्यावर शिवपुराण ग्रंथ उघडून पाहायचा, ते मंत्र पाहायचे, तो विधी पाहायचा आणि मग तशा पद्धतीनं भस्म धारण करावं. आता कशा पद्धतीनं रुद्राक्षाचं महात्म्य सूतजी महाराज वर्णन करून सांगतात आणि कशा पद्धतीनं पुढचा प्रश्न शौनक ऋषी सूतांना विचारतात, हा सारा कथाभाग तुम्ही मी सुद्धा श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्णविराम. नमः पार्वती पतये, हर हर महादेव. आरती घ्या. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथोनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू. गौरा जय देव. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळ जे उठले, ते त्वासुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू. तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव.
व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी पंचन मन मन मुनि जन उचारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रविकुळ टिळक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ बाळू भावार्थी ओ बाळू तुझ कर्पूर गौरा घालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिण रूप तुझे प्रेमे आलिंगण आनंदी पूजन भावे ओळाईन म्हणे नामा त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे